महाराष्ट्र स्टेट बोर्डचा 11वीचा सिलेबस, त्यातला तिसरा टॉपिक पाहत आहोत, किंगडम प्लॅन्टी. ओके, किंगडम प्लॅन्टीमधले आपण 2 पिरियड या ठिकाणी डिटेलमध्ये घेतलेले आहेत. थॅलोफायटा आपण सेकंड पिरियडमध्ये व्यवस्थितपणे घेतलेला आहे. आता हा आपला तिसरा पिरियड आहे किंगडम प्लॅन्टीचा. त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत ब्रायोफायटा. ओके, आता ब्रायॉन म्हणजे काय? मॉस. आणि फायटा म्हणजे काय? प्लॅन्ट. ओके, या ठिकाणी मॉस प्लॅन्टचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ब्रायोफाइट्स आर मोस्टली टेरेस्ट्रियल प्लॅन्ट. हे कसे आहेत बाळांनो? या ठिकाणी हे शक्यतो टेरेस्ट्रियल प्लॅन्ट आहेत, जमिनीवरती आढळणारे असे हे कोण आहेत? ब्रायोफायटिक प्लॅन्ट्स आहेत. दे आर फाउंड इन मॉइस्ट अँड शेडी प्लेस. शक्यतो कुठं आढळतात ते? मॉइस्ट अँड शेडी प्लेस. ज्या ठिकाणी ओलं आहे आणि ज्या ठिकाणी सावली आहे अशा ठिकाणीच आपल्याला कोण आढळतं? ब्रायोफायटा. दीज आर मोस्टली फाउंड इन द मॉइस्ट अँड अ शेडी प्लेस. बट दे नीड वॉटर फॉर फर्टिलायझेशन. त्यांच्या फर्टिलायझेशनसाठी कशाची आवश्यकता आहे? त्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी पण मी तुम्हाला फर्स्ट टॉपिकमध्ये सांगितलं होतं, फर्टिलायझेशनच्या पर्पजसाठी ब्रायोफायटाला पाण्याची आवश्यकता असते. फर्टिलायझेशन मीन्स युनियन ऑफ मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट प्रोड्युसेस डिप्लॉइड झायगोट. ओके, मग फर्टिलायझेशन या क्रियेकरिता त्या ठिकाणी कशाची गरज आहे? वॉटरची गरज आहे. म्हणून आपण त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं की ब्रायोफायटा काय आहे? ॲम्फिबियन प्लॅन्ट. ओके, the need water for fertilization and completion of their life cycle, hence they are called amphibian plant. ओके, त्यांची लाईफ सायकल कंप्लीट होण्यासाठी या ठिकाणी कशाची आवश्यकता असते? पाण्याची आवश्यकता असते. म्हणून या ब्रायोफायटाला काय म्हटलेले? ॲम्फिबियन प्लॅन्ट्स असं म्हटलेलं आहे. दे इन्क्लूड ॲप्रॉक्झिमेटली 960 जनरा. या ठिकाणी ब्रायोफायटामध्ये एकूण किती जनराचा समावेश आहे? 960 जनराचा. आणि स्पीसीज किती आहेत? त्यांच्यामध्ये या ठिकाणी स्पीसीज आहेत 25,000 स्पीसीजचा या ठिकाणी समावेश आहे. कशामध्ये? या ठिकाणी ब्रायोफायटामध्ये. ओके, लाईफ सायकल ऑफ ब्रायोफायटा शोज स्पोरोफायटिक अँड गॅमॅटोफायटिक जनरेशन. आता ह्यांची जी लाईफ सायकल आहे, जीवनचक्र जे आहे ह्याच्यामध्ये या ठिकाणी दोन्ही पण जनरेशन आहेत. एक आहे स्पोरोफायटिक जनरेशन आणि दुसरं काय आहे? गॅमॅटोफायटिक जनरेशन. हे दोन्ही जनरेशन पूर्ण झाल्यानंतरच ह्यांचं जीवनचक्र या ठिकाणी काय होतं आहे? पूर्ण या ठिकाणी होत असते. त्यांचं ग्रोथ झाल्यापासून ते बर्न झाल्यापासून त्यांच्या लाईफमध्ये 2 क्रिया 2 जनरेशनमधून त्यांना जावं लागतं. एक आहे स्पोरोफायटिक जनरेशन आणि दुसरं आहे गॅमॅटोफायटिक जनरेशन. स्टुडंट, पुस्तकात ही माहिती नाही आहे पण मी तुम्हाला या ठिकाणी ती माहिती देते. स्पोरोफायटिक जनरेशनमध्ये काय तयार केल्या जातात? स्पोर. म्हणून त्याचं नाव काय? स्पोरोफायटिक जनरेशन. ओके, मग नंतर कोण आहे? गॅमॅटोफायटिक जनरेशनमध्ये काय तयार केल्या जातात? गॅमेट. गॅमेट म्हणजे काय? मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. ओके, मग या ठिकाणी ह्या प्लॅन्टी जो आहे ब्रायोफायटामधले जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, ब्रायोफायटामध्ये जे इन्क्लुडेड प्लॅन्ट आहेत, त्यांचं लाईफ सायकल पूर्ण होण्यासाठी त्यांना 2 जनरेशनमधून या ठिकाणी जावं लागतं. एक आहे स्पोरोफायटिक जनरेशन आणि दुसरं आहे गॅमॅटोफायटिक जनरेशन. दोन्ही जनरेशन एकानंतर एक येतात. पहिल्यांदा स्पोरोफायटिक जनरेशन आला की त्याच्यानंतर काय येतो? गॅमॅटोफायटिक जनरेशन. गॅमॅटोफायटिक जनरेशन झालं की स्पोरोफायटिक, पुन्हा कोण? गॅमॅटोफायटिक, पुन्हा स्पोरोफायटिक. असं ह्यांचं अल्टरनेशन ऑफ जनरेशन या ठिकाणी असतं. ह्याला काय म्हणतो आपण? अल्टरनेशन ऑफ अ जनरेशन. लाईफ सायकल ऑफ ब्रायोफायटा शो स्पोरोफायटिक अँड गॅमॅटोफायटिक जनरेशन. व्हिजिटेटिव्ह प्लॅन्ट बॉडी इज थॅलॉइड. ह्याचं जे व्हिजिटेटिव्ह प्लॅन्ट बॉडी आहे ती कशी आहे बाळांनो? या ठिकाणी थॅलॉइड आहे. थॅलॉइड म्हणजे काय? तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ओके, ऑर लीफी. काही ठिकाणी त्यांची प्लॅन्ट बॉडी कशी आहे? या ठिकाणी लीफी आहे. विच रिप्रेझेंट गॅमॅटोफायटिक जनरेशन. हे काय रिप्रेझेंट करतो?
कोणतं जनरेशन? गॅमेटोफायटिक जनरेशन या ठिकाणी रिप्रेझेंट करतो कोणती बॉडी? थॅलॉइड किंवा लिफी असलेलं. ओके. स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट स्पोरोफायटिक जनरेशन. आता या ठिकाणी स्पोर तयार केल्या जातात आणि जे ठिकाणी स्पोर तयार होतो, स्पोर कशात होतो? कॅप्सूलमध्ये या ठिकाणी स्पोर तयार होतात आणि हे काय रिप्रेझेंट करतो? स्पोरोफायटिक जनरेशन. कशाचं? स्पोरोफायटिक जनरेशन. सपोज या ठिकाणी तुम्ही जर फ्युनेरिया वगैरे बघितलं तर तुम्हाला या पद्धतीनं त्याची प्लांट बॉडी दिसते. ओके. मग त्या ठिकाणी हे कॅप्सूल आहे आणि ह्या कॅप्सूलमध्ये काय आहेत? या ठिकाणी स्पोर तयार होतात आणि हा डिहाईज झाला की स्पोर काय होतात? बाहेर पडतात आणि मॉइस्ट आणि शेडी प्लेस फेवरेबल कंडिशन त्याला भेटलं की मग लागली की त्या काय करतो? गॅमेटोफायटिक जनरेशन तो स्टार्ट करतो आणि गॅमेटोफायटिक जनरेशन गॅमेट तयार करतो आणि पुन्हा काय करतो? या ठिकाणी स्पोरोफायटिक जनरेशनमध्ये तो या ठिकाणी कन्वर्ट होत असतो. ओके. ब्रायोफायटा हॅव रूट लाईक स्ट्रक्चर. ह्या ब्रायोफायटामध्ये रूटसारखा स्ट्रक्चर आहे. ह्या रूटसारखा जो स्ट्रक्चर दिसतो त्याला म्हणतात रायझॉइड्स. जो रूटसारखा तुम्हाला भाग या ठिकाणी दिसतो त्याला म्हणतात विच इज कॉल्ड ॲज अ रायझॉइड. लक्षात घ्या, रूट नाही आहे, ट्रू रूट या ठिकाणी नाही आहे, ट्रू रूट या ठिकाणी नाही, रूटसारखा पोर्शन या ठिकाणी दिसतो आणि त्याला काय म्हणतात? रायझॉइड्स असं या ठिकाणी म्हणतात. रायझॉइड्स आर युनिसेल्युलर. हा रायझॉइड्स कसा आहे? युनिसेल्युलर या ठिकाणी आहे. अँड इन केस ऑफ द लिव्हर वर्थ. आता हा युनिसेल्युलर कोणामध्ये आहे? इन केस ऑफ ए लिव्हर वर्थ. लिव्हर वर्थमध्ये या ठिकाणी रायझॉइड कसं आहे? युनिसेल्युलर. लक्षात यायला लागलेले. रायझॉइड्स हा रूटसारखा स्ट्रक्चर आहे. तो कसा आहे? एक पेशीचा आहे. कोणामध्ये? एक्झाम्पल कोण आहे? लिव्हर वर्थ या ठिकाणी त्याचा एक्झाम्पल आहे. आणि हा रायझॉइड काही वनस्पतीमध्ये म्हणजेच कोणामध्ये? मॉसेसमध्ये, ब्रायोफायटाच्या मॉसेसमध्ये तो कसा आहे? मल्टी सेल्युलर. लक्षात यायला लागलेलं आहे. ब्रायोफायटामध्ये रूटसारखा पोर्शन आहे त्याला काय म्हणतात? रायझॉइड्स. इन केस ऑफ ए लिव्हर वर्थ रायझॉइड्स इज अ युनिसेल्युलर. लिव्हर वर्थमध्ये जो काही रायझॉइड्स आहे तो एक पेशीनं बनलेला आहे आणि मॉसेसमध्ये जो काही रायझॉइड्स आहे तो कशानं बनलेला आहे? अनेक पेशीनं, मल्टी सेल्युलर या ठिकाणी आहे. कोणामध्ये? मॉसेसमध्ये. ओके. मग हा जो रायझॉइड आहे त्याचं फंक्शन काय? आता हा रायझॉइडचं फंक्शन या ठिकाणी आहे विच कॅन ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल. काय फंक्शन आहे? ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स. रूटचं फंक्शन काय असतं? ॲब्सॉर्प्शन ऑफ ए वॉटर अँड मिनरल्स. आता हा रूट नाही आहे पण रूटसारखा आहे म्हणून त्याचं फंक्शन, त्याचं कार्यसुद्धा कसं आहे? ॲज लाईक अ रूट. रूटसारखंच आहे. काय फंक्शन आहे? विच कॅन ॲब्सॉर्ब ए वॉटर अँड ऑल्सो अ मिनरल्स. पाणी आणि क्षार यांचं काय करतो? तो ॲब्सॉर्प्शन करतो. अँड ऑल्सो हेल्प इन फिक्सेशन. अँड ऑल्सो हेल्प इन फिक्सेशन. फिक्सेशन करण्यासाठी, जमिनीला घट्ट बांधून त्या प्लॅन्टला ठेवण्यासाठी या ठिकाणी कोणाचा वापर होतो? रायझॉइड्स. प्लॅन्टच्या रूटचा सुद्धा वापर कशासाठी होतो? त्या ठिकाणी फिक्सेशनसाठी. सॉईलला या ठिकाणी झाडाला ते पडू देत नाहीत. सॉईलमध्ये काय करतात? ते रूट या ठिकाणी फिक्स करतात आणि त्याच्यामुळं झाड या ठिकाणी काय होत नाही? पडत नाही. ओके. रूटचं जसं फंक्शन आहे तसंच फंक्शन कोणाचं बाळांनो? रायझॉइड्सचं. द फंक्शन ऑफ रायझॉइड विच इज ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ ए मिनरल अँड ऑल्सो इट कॅन हेल्प इन अ फिक्सेशन. फिक्सेशन या ठिकाणी करतं. कशाला? कोणाला? ऑफ अ थॅलस. त्याची प्लांट बॉडी कशी आहे? थॅलस आहे. कशावरती? ऑन द सबस्ट्रॅटम. सबस्ट्रॅटम म्हणजे ज्या भागावर तो वाढलेला आहे, खडकावर असेल किंवा सॉईलवरती असेल, ज्याच्यावर वाढलेला आहे त्याला गच्च धरून ठेवण्याचं काम या ठिकाणी कोण करत असतो? रायझॉइड्स करत असतो. ब्रायोफायटा आर डिव्हायडेड इंटू 2 ग्रुप्स. आता ह्याचे 2 ग्रुप्समध्ये विभागणी या ठिकाणी केलेली आहे. पहिलं आहे त्याच्यामध्ये आहे लिव्हर वर्ट्स आणि दुसरं आहे अँड अ मॉसेस. 2 ग्रुपमध्ये या ठिकाणी याची विभागणी केलेली आहे. पहिला आहे लिव्हर वर्ट आणि दुसरा काय आहे? या ठिकाणी मॉसेस. असे 2 या ठिकाणी ग्रुप आहेत. कोणाचे? ब्रायोफायटाचे. आता ते 2 ग्रुप आपण डिटेलमध्ये बघूया. आता पहिला जो ग्रुप आहे, पहिला ग्रुप कोणता आहे? या ठिकाणी
लिव्हर वर्ड्सचा पहिला ग्रुप आहे आणि या ठिकाणी त्यालाच काय म्हणतात, हिपॅटेसी. दीज आर लोअर मेंबर ऑफ ब्रायोफायटा. पहिला पॉईंट काय असेल, दीज आर लोअर मेंबर्स ऑफ ब्रायोफायटा. हे काय आहेत, लोअर मेंबर आहेत कशाचे, ब्रायोफायटाचे. दीज आर प्रिमेटिव्ह ग्रुप ऑफ ब्रायोफायटा. हे काय आहेत, प्रिमेटिव्ह, सुरुवातीचे. प्रिमेटिव्ह ग्रुप आहे कशाचा, ब्रायोफायटाचा, म्हणजे सुरुवातीचा अगदी सिंपल अशी ह्याची काय आहे, बॉडी आहे, म्हणून तो काय प्रिमेटिव्ह ग्रुप आहे. कोणता, लिव्हर वर्थचा. ओके, हा काय लोअर मेंबर आहे, अगदी स्मॉल असा या ठिकाणी आहे. गॅमेटोफाइट पजेस फ्लॅट प्लांट बॉडी कॉल्ड थॅलस. कोण, गॅमेटोफाइट. आता गॅमेटोफाइट लक्षात आलं, गॅमेट तयार होणारं जनरेशन. तो काय इन्क्लूड करतो या ठिकाणी, त्याच्यामध्ये आहे फ्लॅट प्लांट बॉडी आणि त्याला काय म्हटलेलं आहे, कॉल्ड अ थॅलस. त्याला काय म्हटलेलं आहे, थॅलस. ओके, गॅमेटोफाइट कसा आहे, या ठिकाणी फ्लॅट आहे. थॅलस कसा आहे, थॅलस इज ग्रीन इन कलर आणि डॉर्सी व्हेंट्रल फ्लॅटन आहे. दोन्ही साईडनं डॉर्सल सरफेस आणि व्हेंट्रल सरफेस दोन्ही सरफेसनं तो कसा आहे, या ठिकाणी चपटा आहे. प्रोस्टेट विथ युनिसेल्युलर राइझॉइड्स. प्रोस्टेट आहे आणि शिवाय कसं आहे, त्याच्यामध्ये काय आहेत, राइझॉइड्स आहेत. आणि राइझॉइड्स कसे आहेत बाळांनो, राइझॉइड्स हा युनिसेल्युलर आहे. राइझॉइड कशानं बनलेला आहे, युनिसेल्युलर. या ठिकाणी एक पेशीनं राइझॉइड बनलेला आहे. राइझॉइड म्हणजे काय, रूटसारखा पोर्शन. ओके, रूटसारख्या पोर्शनला काय म्हणतो, राइझॉइड्स. जे काही लिव्हर वर्थमध्ये जे काही ब्रायोफायटाचे प्लॅन्ट आहेत त्यांचे या ठिकाणी राइझॉइड कसं आहे, युनिसेल्युलर आहे. त्यांची प्लॅन्ट बॉडी कशी आहे, थॅलॉइड आहे. थॅलॉइड कसा आहे, हिरव्या रंगाचा, ग्रीन रंगाचा आहे आणि डॉर्सी व्हेंट्रली या ठिकाणी फ्लॅटन आहे आणि कसं आहे, प्रोस्टेट या ठिकाणी आहे. ओके, एक्झाम्पल त्याचं बाळांनो तुम्हाला लिहावं लागेल. एक्झाम्पल इज ए रिक्सिया अँड मार्कॅन्शिया. रिक्शिया ॲज वेल ॲज ए मार्कॅन्शिया, दीज टू एक्झाम्पल ऑफ ए लिव्हर वर्थ. ओके, नंतरचं आहे त्याच्यामध्येच इन्क्लूड असलेला हॉर्न वर्ड्स. आता हा हॉर्न वर्ड्स काय आहे, दीज मेंबर प्रोजेस फ्लॅटन्ड थॅलस. ह्यांचा पण थॅलस कसा आहे, फ्लॅटन्ड असा. ह्याचासुद्धा काय आहे, थॅलस आहे. ओके, थॅलस प्रोड्युसेस हॉर्नी स्ट्रक्चर. ओके, हे महत्त्वाचा पॉईंट आहे. हा थॅलस काय करतो, दिस थॅलस प्रोड्युसेस काय तयार करतो, हॉर्नी या ठिकाणी काय तयार करतो, स्ट्रक्चर तयार करतो. हॉर्नसारखा स्ट्रक्चर. हॉर्न म्हणजे काय, शिंग. ओके, या ठिकाणी हॉर्नसारखा स्ट्रक्चर या ठिकाणी हा तयार करतो. म्हणून ह्याला, या स्पोरोफाईटला काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी हॉर्न वर्थ. म्हणून याचं जे स्पोरोफाईट आहे त्याला काय म्हणलेलं आहे, हॉर्न वर्थ. या ठिकाणी ह्याचं एक्झाम्पल आहे या ठिकाणी अँथोसेरॉस. अँथोसेरॉस जो आहे त्याचं जे काही स्पोरोफाईट आहे, हा स्पोरोफाईटवरती, त्याचं जे स्पोरोफाईट असेल त्याच्यावरती हॉर्नसारखं स्ट्रक्चर हा तयार करतो. त्याची प्लांट बॉडीसुद्धा या ठिकाणी कशी आहे, फ्लॅटन आहे आणि त्याच्यावरती तो हॉर्नी स्ट्रक्चर या ठिकाणी तयार करतो. त्याला काय म्हणतात, स्पोरोफाईट. आणि हा स्पोरोफाईट या ठिकाणी हॉर्नसारखं स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेलं आहे म्हणून त्याला काय म्हणतात, हॉर्न वर्थ असं म्हणतात. हा हॉर्न वर्थसुद्धा कोणामधला समावेश आहे, हा लिव्हर वर्थचा समावेश आहे. कारण या ठिकाणी त्याच्या थॅलसवरती हॉर्नसारखं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, हॉर्नी वर्थ असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, आता दुसरा या ठिकाणी काय आहे, सेकंड वन इज अ मॉसेस. दुसरा कोणता आहे, मॉसेस. पहिला होता लिव्हर वर्थ, आता दुसरा काय आहे, मॉसेस. दीज आर ॲडव्हान्स्ड मेंबर ऑफ ब्रायोफायटा. हा कसा आहे, ॲडव्हान्स्ड. लिव्हर वर्थ कसा होता, प्रिमिटिव्ह, सुरुवातीचा. आता मॉसेस कसे आहेत, ॲडव्हान्स्ड मेंबर आहेत. कोणाचे, ॲडव्हान्स्ड मेंबर्स ऑफ ब्रायोफायटा.
नोट्स काढत चला. मी जे लिहायला लागलेले ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहित चला. ब्रायोफायटा विच पजेस इरेक्ट प्लांट बॉडी. आता ह्यांच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट काय असेल, त्यांची प्लांट बॉडी कशी आहे, इरेक्ट प्लांट बॉडी. त्यांची प्लांट बॉडी कशी आहे, इरेक्ट अशी आहे. गॅमेटोफायटिक फेज ऑफ द लाईफ सायकल इन्क्लूड 2 स्टेज. नीट लक्ष द्या. गॅमेटोफायटिक कोणता, गॅमेटोफायटिक फेज कोणाचा, लाईफ सायकलचा. त्याच्यामध्ये काय 2 या ठिकाणी स्टेजेस आहेत. विच इन्क्लुडेड 2 स्टेजेस. त्याच्यामध्ये काय आहेत, 2 स्टेजेस या ठिकाणी आहेत. एक स्टेजचं नाव आहे प्रोटोनिमा स्टेज आणि दुसरा काय आहे, लिफी स्टेज. ओके, एका स्टेजचं नाव काय आहे या ठिकाणी, प्रोटोनिमा. राईट डाऊन करा. प्रोटोनिमा एक स्टेज आहे आणि दुसरी स्टेज या ठिकाणी काय आहे, लिफी स्टेज. दुसरी स्टेज आहे लिफी. लिफी स्टेज आणि प्रोटोनिमा स्टेज असे काय आहेत या ठिकाणी, 2 स्टेज या ठिकाणी आहेत. प्रोटोनिमा इज प्रोस्टेट. आता हा जो प्रोटोनिमा आहे, नीट लक्ष द्या, हा प्रोटोनिमा कसा आहे, हा या ठिकाणी प्रोस्टेट आहे, सरळ आहे, प्रोस्टेट आहे आणि त्याचा रंग कसा आहे, विच इज ग्रीन इन कलर. त्याची बॉडी कशी आहे, ब्रँचड आहे आणि त्याला काय आहेत, फिलामेंट. आणि त्याला काय, तो कसा आहे या ठिकाणी, त्याला फिलामेंटस अशी त्याची काय आहे, ब्रँचड बॉडी आहे. ओके, इट बिअर मेनी बर्ड्स. आता हा काय करतो, इट बिअर मेनी बर्ड्स. आता ह्याच्यावरती अनेक बर्ड्स येतात. कोणावरती, प्रोटोनिमा. बघा आपण या ठिकाणी मॉसेस बघत आहोत. मॉसेसमध्ये आता हा मॉस कसा आहे, ॲडव्हान्स्ड मेंबर आहे कोणाचा, ब्रायोफायटाचा. त्याची प्लांट बॉडी कशी आहे, इरेक्ट सरळ अशी त्याची प्लांट बॉडी आहे. त्याच्या गॅमेटोफायटिक फेजमध्ये 2 स्टेजेस आहेत. नीट लक्ष द्या. पहिली स्टेज आहे प्रोटोनिमा स्टेज आणि दुसरी आहे लिफी स्टेज. तर आता सध्या आपण पाहत आहोत प्रोटोनिमा स्टेज. प्रोटोनिमा कसा आहे, प्रोस्टेट या ठिकाणी आहे, ग्रीन कलरचा आहे, त्याला काय आहेत, ब्रँचेस या ठिकाणी आहेत, फिलामेंटस आहे, दोरीसारखा तो आहे. इट बिअर मेनी बर्ड्स. त्याच्यावरती काय आहेत, अनेक असे काय आहेत, त्याच्यावरती बर्ड्स या ठिकाणी आहेत. ओके, इट बिअर मेनी बर्ड्स. लिफी स्टेज इज प्रोड्युस्ड फ्रॉम ईच बर्ड. आता ह्या प्रत्येक बर्डपासून कोणती स्टेज तयार होते, लिफी स्टेज. लक्षात यायला आहे. प्रोटोनिमावरती या ठिकाणी काय आहेत, बर्ड लाईक स्ट्रक्चर आहे आणि त्या बर्ड लाईक स्ट्रक्चरपासून काय तयार होतो आहे, लिफी स्टेज इज प्रोड्युस्ड फ्रॉम ईच बर्ड. प्रत्येक बर्डपासून काय स्टार्ट होतो आहे, लिफी स्टेज. ओके, म्हणून दस प्रोटोनिमा हेल्प इन व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. म्हणून हा प्रोटोनिमा कशाला हेल्प करतो, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. कालच बघितले आपण, कालच्या पिरियडमध्ये, सेकंड पिरियडमध्ये बघितलेले व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कशाला म्हणायचं. ओके, द लिफी स्टेज हॅज इरेक्ट. आता कोणाला बघायचं आहे, आता प्रोटोनिमा झाला, आता कोण बघतोय तर आपण आता लिफी स्टेज. ओके, आता हा लिफी स्टेज. 2 स्टेज आहेत ना, हे प्रोटोनिमा स्टेज एक आहे आणि दुसरी आहे लिफी स्टेज. लिफी स्टेज हॅज इरेक्ट. हा कसा आहे, इरेक्ट आहे. ओके, आता अजून काय, स्लेंडर स्टेम लाईक. स्लेंडर आहे, त्याची बॉडी कशी आहे, स्लेंडर आहे आणि ती कशी आहे, स्टेम लाईक. कोणासारखी दिसते, खोडासारखी या ठिकाणी दिसते. ओके, मेन ॲक्सिस बिअरिंग स्पायरल लीफ लाईक स्ट्रक्चर. त्याचं जे मेन ॲक्सिस आहे त्याच्या स्पायरली सभोवताली लीफ लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी दिसतं. त्याला काय म्हणतात, फायलॉइड्स. हे लीफसारखं जे स्ट्रक्चर दिसतं या ठिकाणी स्पायरली, त्याला काय म्हटलेलं आहे, फायलॉइड्स असं म्हटलेलं आहे. लीफ लाईक स्ट्रक्चर जे दिसतं आहे त्याला या ठिकाणी फायलॉइड्स म्हटलेलं आहे. इट इज फिक्स्ड इन सॉईल. काय करतो तो, सॉईलला या ठिकाणी फिक्स करतो बाय मल्टीसेल्युलर ब्रँचड रायझॉइड्स. आता या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी मल्टीसेल्युलर असे काय आहेत, रायझॉइड्स आहेत. आणि हे मल्टीसेल्युलर रायझॉइड्स काय करतात, फिक्स्ड इन अ सॉईल. ह्या झाडाला या ठिकाणी सॉईलमध्ये फिक्स करून ठेवायचं काम हे रायझॉइड्स करतात. हे रायझॉइड्स या ठिकाणी कसे आहेत, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर नाही आहे, कसं आहे, मल्टीसेल्युलर या ठिकाणी आहेत.
धिस स्टेज बिअर सेक्स ऑर्गन. आता हा जो लिफी स्टेज आहे, ह्या लिफी स्टेजमध्ये काय केलं जातं, सेक्स ऑर्गन्स या ठिकाणी निर्माण केले जातात. ओके. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन. या लिफी स्टेजमध्ये सुद्धा कोणतं रिप्रोडक्शन होतं, व्हेजिटेटिव्ह पण होतं आहे. आता हा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जर होणार असेल तर त्या ठिकाणी व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कशाद्वारे होतं आहे, फ्रॅगमेंटेशन. त्याचे काय होतात, छोटे छोटे तुकडे होतात आणि प्रत्येक तुकड्यापासून काय होतो, नवीन प्लॅन्ट या ठिकाणी तयार होत असतो. फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग. काही ठिकाणी याला काय येतात, बड्स येतात आणि त्या बडपासून जेव्हा तो मॉइस्ट आणि शेडी प्लेसवरती बड पडेल त्या बडपासून काय होतो, नवीन या ठिकाणी प्लॅन्ट निर्माण होतो. कोणाचा, मॉसचा. बडपासून तयार होतो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. झाडाचे काही बड तयार होतात त्याच्यापासून व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं आहे. तर काही ठिकाणी या ठिकाणी काय होतं आहे, त्याचे फ्रॅगमेंट्स होतात, तुकडे होतात आणि प्रत्येक तुकड्यापासून नवीन प्लॅन्ट या ठिकाणी जर्मिनेट होत असतो. त्याला जर फेवरेबल वातावरण भेटलं, मॉइस्ट आणि शेडी प्लेस भेटलं की त्या ठिकाणी त्याच्यापासून नवीन प्लॅन्ट काय होतो, तयार होतो. आपण ह्याला काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता या ठिकाणी बघा लिफी स्टेज कसा आहे, इरेक्ट आहे, स्लेंडर आहे, स्टेम लाईक आहे. ओके. आता त्या ठिकाणी तो स्पायरली लीफ लाईक स्ट्रक्चर तयार करतो, त्याला म्हणतो आपण फायलॉइड्स. आणि त्याच्या बेसला या ठिकाणी आहेत मल्टीसेल्युलर राइझोइड्स. हे काय करतात, वेट कॅन फिक्स इन टू द सबस्ट्रॅटम टू ऑर द सॉईलमध्ये त्या ठिकाणी फिक्स करतात. आता ही जी लिफी स्टेज आहे ते काय तयार करतं, सेक्स ऑर्गनसुद्धा निर्माण करतं. आणि लिफी स्टेजमध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनसुद्धा होतं. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन दोन मेथडद्वारे होतं. एक आहे फ्रॅगमेंटेशन आणि दुसरं कोणतं आहे बाळांनो, दुसरं आहे या ठिकाणी बडिंग. पहिलं आहे फ्रॅगमेंटेशन आणि दुसरं आहे बडिंग. एक्झाम्पल ह्याचं काय आहे, फ्युनेरिया. ह्याचं एक्झाम्पल या ठिकाणी आहे काय आहे, फ्युनेरिया. ह्याचं एक्झाम्पल आहे फ्युनेरिया आणि स्पॅग्नम हे त्याचे एक्झाम्पल या ठिकाणी आहेत. हा आपण बघितला ब्रायोफायटा. आता ब्रायोफायटानंतर आपण पाहणार आहोत टेरिडोफायटा. आता आपण काय बघणार आहोत, टेरिडोफायटा. थर्ड वन इज टेरिडोफायटा. आपण क्रिप्टोगॅम्स बघत आहोत. क्रिप्टोगॅममध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. ओके. थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट होते. टेरिडोफायटा काय, व्हॅस्क्युलर प्लॅन्ट आहे. त्याच्यामध्ये काय, कंडक्टिंग सिस्टीम. या ठिकाणी झायलम आहे आणि त्याच्यामध्ये फ्लोएम आहे, कंडक्टिंग सिस्टीम आहे. टेरिडोफायटा हा काय आहे, या ठिकाणी इव्हॉल्युशनरी प्लॅन्ट आहे. त्याच्यामध्ये काय, ट्रू व्हॅस्क्युलर या ठिकाणी बंडल्स या ठिकाणी आहेत. ओके. टेरिडोफायटा. आता टेरॉन मीन्स फिदर्स. फिदर त्या ठिकाणी काय आहेत, फिदरसारखा पोर्शन या ठिकाणी आहे. फायटॉन म्हणजेच काय, प्लॅन्ट. टेरिडो म्हणजे फिदर आणि फायटॉन म्हणजे काय, प्लॅन्ट. आता हा कसा आहे, इव्हॉल्युशनरी टेरिडोफाइट आर द फर्स्ट व्हॅस्क्युलर. हे काय आहेत, पृथ्वीवरचे पहिले फर्स्ट व्हॅस्क्युलर अँड ट्रू लँड प्लॅन्ट. ट्रू लँड प्लॅन्ट. पृथ्वीवरचे पहिले व्हॅस्क्युलर आणि खरे अशी ही वनस्पती आहे. हेन्स कन्सिडर ॲज ए फर्स्ट सक्सेसफुल टेरेस्ट्रियल प्लॅन्ट विथ ट्रू रूट्स. ह्याला काय म्हटलेलं आहे, सक्सेसफुल टेरेस्ट्रियल प्लॅन्ट. याच्यामध्ये काय आहेत, ट्रू रूट्स, खरे मुळा या ठिकाणी ह्याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये काय आहे, स्टेम आहे आणि याच्यावरती काय आहे, त्या ठिकाणी लीव्ज या ठिकाणी आहेत. दीज प्लॅन्ट हॅव प्रिमेटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम. आता ह्यांची जी कंडक्टिंग सिस्टीम आहे सुरुवातीची बाळांनो सिंपल आहे, प्रिमेटिव्ह कंडक्टिंग सिस्टीम आहे. दे आर द ओनली क्रिप्टोगॅम विथ व्हॅस्क्युलर प्लॅन्ट. हे काय आहेत, एक क्रिप्टोगॅम्स आहेत. आपण क्रिप्टोगॅम्सचा अभ्यास या ठिकाणी करायला लागलेलो आहे. क्रिप्टोगॅम्स पण त्याच्यामध्ये काय आहेत, व्हॅस्क्युलर टिश्यू. व्हॅस्क्युलर टिश्यू तुम्हाला सांगितलं मी, झायलम आणि फ्लोएम, जलवाहिनी आणि रसवाहिनी. पहिल्या पिरियडलाच आपण त्याचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये काय आहे, व्हॅस्क्युलर टिश्यू आहे. हे टेरिडोफायटा कसे आहेत, सिंपल आहेत बाळांनो, प्रिमेटिव्ह आहेत. क्रिप्टोगॅम्स या ठिकाणी आहेत. द लेट पिलोझोइक इरा इज रिगार्डेड ॲज द एज ऑफ ए टेरिडोफाइट. द ग्रुप हॅज अबाउट 400 जनरा. यांच्यामध्ये बाळांनो नोट डाऊन करा, किती जनरा आहेत, 400 जनरा आहेत.
तर यांच्यामध्ये 11,000 काय आहेत स्पीसीज. या ठिकाणी 11,000 असे स्पीसीज आहेत. द प्लॅन्ट कन्सिस्ट पिन्नेट लीव्ज. प्लॅन्टमध्ये काय आहेत पिन्नेट म्हणजे कसे फिदरसारखे. फिदरसारखे त्यांचं काय आहे पानांची रचना या ठिकाणी आहे. लीव्ज मे बी स्मॉल. जर पानं कसे असतील छोटे असतील स्मॉल असतील तर त्याला काय म्हणतात मायक्रोफिल्स. छोटे पानं असतील तर त्याला काय म्हणायचं मायक्रोफिल्स. ओके. मायक्रोफिल्स कोणामध्ये आहेत या ठिकाणी सिलॅजिनेला. ओके. लार्ज पानं जर लार्ज असतील तुम्हाला CETला किंवा नीटला हा क्वेश्चन विचारला जातो. लीफ जर लार्ज असतील तर त्याला काय म्हणायचं मॅक्रोफिल्स. उदाहरण विचारलं जातं. उदाहरण त्याचं काय आहे एक्झाम्पल इज अ नेफ्रोलिपिस. उदाहरण काय आहे नेफ्रोलिपिस किंवा त्यालाच आपण काय म्हणतो नेफ्रोलिपिसलाच आपण शिवी प्लॅन्ट म्हणून त्याचा वापर करतो. तो कोण आहे फर्न आहे. ओके. टेरिडोफायटा त्याला काय म्हटले टेरिडो मीन्स ए फिडर, फायटा मीन्स ए प्लॅन्ट. हे काय फर्स्ट व्हॅस्क्युलर. त्याच्यामध्ये काय आहे ट्रू लँड प्लॅन्ट असं ओळखलं जातं का कारण त्याच्यावरती काय तर ट्रू रूट्स आहेत, खरे रूट आहेत, खरे स्टेम आहेत आणि खरे लीफ आहेत. हे कसे आहेत टेरिडोफायटा हा प्रिमिटिव्ह आहे, सुरुवातीचा आहे, सिम्पल आहे, क्रिप्टोगॅम्समध्ये इन्क्लूड आहे. क्रिप्टोगॅम्स मीन्स विच कुड नॉट बिअर ए सीड अँड फ्लावर. हे सीड आणि फ्लावर तयार करत नाहीत पण त्यांच्यामध्ये काय व्हॅस्क्युलर टिश्यू आहे. आता हा टेरिडोफायटामध्ये सध्या किती जनर आहेत किती जिनस आहेत 400 जिनस आहेत. तर किती स्पीसीज आहेत 11,000 स्पीसीज आहेत. त्यांच्या पानांची रचना कशी आहे पिन्नेट आहे आणि त्याला काय म्हणतात फिदर लाईक अ लीफ. लीफ 2 प्रकारचे आहेत. एक आहे स्मॉल पानं असतील तर मॅक्रोफिल. एक्झाम्पल आहे सिलॅजिनेला. आणि लीफ जर लार्ज असेल तर त्याला काय म्हणायचं मॅक्रोफिल. एक्झाम्पल आहे नेफ्रोलिपिस. हे त्याचं काय आहे एक्झाम्पल आहे. ओके. तुम्हाला या ठिकाणी दिसतोय हा आहे फर्न. फर्नचं प्लॅन्ट या ठिकाणी आहे त्याला म्हणतो आपण नेफ्रोलिपिस. ओके. आता हा टेरिडोफायटा कुठे ग्रो होतो. आता हा ग्रो कुठे होतो म्हणजे कुठं कोणत्या कंडिशनमध्ये टेरिडोफायटिक प्लॅन्ट उगवतात. त्याला कसं आपल्याला घरी जर लावायचं असेल तर त्याला आपण कंडिशन्स कसे द्यायला पाहिजे हे थोडक्यामध्ये बघूया. टेरिडोफायटा ग्रो इन मॉइस्ट अँड शेडी प्लेस. कुठे ग्रो होतात दे आर ग्रो इन अ मॉइस्ट अँड शेडी प्लेस. कुठं वाढतात बागळांना ते मॉइस्ट आणि शेडी प्लेस. ज्या ठिकाणी जमीन कशी आहे ओली आहे आणि त्या ठिकाणी काय सावली आहे अशा ठिकाणीच कोणते झाड वाढू शकतात टेरिडोफायटा झाड त्या ठिकाणी वाढू शकतात. टेरिडोफायटा शो स्पोरोफायटिक अँड गॅमॅटोफायटिक स्टेज. याच्यामध्ये दोन्ही स्टेज आहेत स्पोरोफायटिक आणि गॅमॅटोफायटिक. दोन्ही स्टेज आहेत. एक आहे स्पोरोफायटिक स्टेज आहे आणि दुसरा काय आहे गॅमॅटोफायटिक स्टेज. दोन्ही पण स्टेज आहेत इन लाईफ सायकल. एक्झाम्पल या ठिकाणी काय आहे नेचे. त्याला काय म्हणतो आपण फर्न असं म्हणतो. ओके. हॉर्स्टेल. सम आर ॲक्वेटिक. आता पहा एकतर ते ग्रो होतात मॉइस्ट आणि शेडी प्लेसमध्ये. जनरेशन दोन्ही पण आहेत. स्पोर तयार करणारं पण तयार करायचं सुद्धा जनरेशन आहे. एक्झाम्पल आहे फर्न. आता परत पहा त्यातल्या काही स्पीसीज टेरिडोफायटाचा ते काय आहेत सम आर ॲक्वेटिक. सम आर ॲक्वेटिक. ॲक्वेटिक म्हणजे काय पाण्यामध्ये राहणारे. ओके. काही वनस्पती याच्यामधले कसे आहेत ॲक्वेटिक आहेत. उदाहरण त्या ठिकाणी तुम्हाला काय आहे ॲझोला आहे आणि मार्सिलिया. एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं मार्सिलिया. एक्झाम्पल या ठिकाणी आहे ॲझोला आणि दुसरा आहे मार्सिलिया. आता त्याच्यामध्ये काही वनस्पती पहा या ठिकाणी झेरोफायटिकसुद्धा आहेत. बघा या ठिकाणी टेरेस्ट्रियल आहे मॉइस्ट आणि शेडी प्लेसमध्ये ओलसर आणि सावली असणाऱ्या जागेमध्ये वाढणारे सुद्धा आहेत. तर काही त्यातले कसे आहेत ॲक्वेटिक आहेत तर काही वाळवंटासारखे ठिकाणी उगवणारे सुद्धा टेरिडोफायटिक वनस्पती आहेत. त्याला काय म्हणायचं झेरोफायटिक वाळवंट. जिथं उष्णता भरपूर असते आणि पाण्याचा अभाव असतो अशा प्लॅन्ट ज्या ठिकाणी ग्रो होतात त्याला काय म्हणतो आपण झेरोफायटिक. ते एक्झाम्पल त्याचं आहे इक्विसिटम. त्याचं एक्झाम्पल काय इक्विसिटम. आणि काही इपिफायटिक. आता तुम्हाला माहीतच असेल इपिफायटिक कोणाला म्हणतो आपण
दुसऱ्या झाडावरती वाढणाऱ्या प्लॅन्टला इपिफायटिक म्हणतो. इपिफायटिकमध्ये एक्झाम्पल आहे या ठिकाणी लायकोपोडियम. एक्झाम्पल पाठ करा बाळांनो. ॲक्वॅटिक ॲझोला मार्सिलिया. झेरोफायटिक एक्झाम्पल आहे इक्विसिटियम आणि इपिफायटिक एक्झाम्पल आहे लायकोपोडियम. टेरिडोफाइट शो हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. टेरिडोफाइटामध्ये सुद्धा 2 जनरेशन आहेत. अल्टरनेट येतात. हेट्रो म्हणजे वेगळे वेगळे, मॉर्फिक म्हणजे मॉर्फॉलॉजिकली, म्हणून ह्याला म्हणतात हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन इन विच स्पोरोफाइट 2 जनरेशन आहेत. स्पोरोफायटिक जनरेशन. हा स्पोरोफायटिक जनरेशन कसं आहे? डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे काय? त्याच्यामध्ये 2 सेट आहेत. कशाचे? क्रोमोसोमचे. हा कसा आहे? डॉमिनंट आहे. डोळ्यानं या ठिकाणी दिसतो. ऑटोट्रॉफिक. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. ऑटोट्रॉफिक या ठिकाणी आहे. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. ऑटोट्रॉफिक असल्यामुळं तो कसा आहे? इनडिपेंडंट. कोणावरती अवलंबून नाही. स्पोरोफायटिक जनरेशन डिप्लॉइड आहे, डॉमिनंट आहे, ऑटोट्रॉफिक स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो, म्हणून तो कसा आहे? इंडिपेंडंट आहे. इट इज डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लीफ. आता हा या ठिकाणी याच्या काय दिसतात तुम्हाला? रूटही दिसतात, त्याचे स्टेमही दिसतात आणि त्याचं तुम्हाला काय दिसतं? लीफसुद्धा या ठिकाणी दिसतं. द प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ड. त्याचं जे प्रायमरी मूळ आहे तो कसा असतो? प्रायमरी रूट कसा आहे? शॉर्ट लिव्ड. थोडाच काळ या ठिकाणी तो जगतो आणि नंतर काय होतो? सून रिप्लेस्ड बाय ॲडव्हेंटेशियस रूट. त्याच्यानंतर लागलीगे काय तयार होतात? ॲडव्हेंटेशियस या ठिकाणी ॲडव्हेंटेशियस रूट. त्याच्यानंतर रिप्लेस्ड होतो. प्रायमरी रूट त्या ठिकाणी काय होतं? शॉर्ट लिव्ड, थोडं काळ जगतो आणि त्याच्याऐवजी या ठिकाणी काय होतं? ॲडव्हेंटेशियस रूट. व्हाईल स्टेम मे बी एरियल ऑर अंडरग्राऊंड. याचं जे स्टेम आहे एकतर एरियल जमिनीच्या वरती असेल किंवा जमिनीच्या खाली, अंडरग्राऊंड असं या ठिकाणी त्याचं काय आहे? स्टेम या ठिकाणी आहे. लीव्ज मे बी स्केली. आता काही वनस्पतीमध्ये लीफ कसे आहेत? स्केली आहेत. एक्झाम्पल या ठिकाणी आहे इक्विसिटम. इक्विसिटममध्ये पानांची रचना, लीफची रचना कशी आहे? स्केली आहे. एक्झाम्पल इक्विसिटम. सिंपल आणि सेसाईल. पानं ज्या वनस्पतीमध्ये सिंपल आणि कशा आहेत? सेसाईल. सेसाईल कोणाला म्हणायचं बाळांनो? ज्या पानाला देठ नाही. पिटिओल इज अब्सेंट. दॅट टाईप ऑफ लीफ इज कॉल्ड एज ए सेसाईल. ज्या लीफला पिटिओल नाही आहे, देठ नाही आहे, अशा पानाला आपण काय म्हणतो? सेसाईल लीफ म्हणतो. आता काही वनस्पतीचे लीफ कसे आहेत? सिंपल आहेत आणि सेसाईल या ठिकाणी आहेत. एक्झाम्पल आहे त्याचं लायकोपोडियम. त्याचं एक्झाम्पल काय आहे? लायकोपोडियम त्याचं एक्झाम्पल आहे. काहीमध्ये पानं कशा आहेत? लार्ज आहेत. काहीमध्ये पानं लार्ज आहेत आणि पिन्नेटली कंपाऊंड आहेत. पिन्नेटली पानं कशा आहेत? कंपाऊंड या ठिकाणी आहेत. आणि हा कुठं असतो? नेमकं फर्नमध्ये किंवा नेफ्रोलिपिसमध्ये. त्याचं पान या पद्धतीनं फ्रॉन्ड असतं आणि त्या ठिकाणी आपल्या कडुलिंबाची पानं ज्या पद्धतीने असतात, ओके, कडुलिंबाला त्या ठिकाणी पिटिओल असतं, या ठिकाणी ह्याला पिटिओल नसतं. आता हा कसा आहे? कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे अनेक लीफलेट. हे पान नाही आहे, लीफलेट आहे. हा लीफलेट या ठिकाणी रॅचिसवरती लीफलेट या ठिकाणी आलेले आहेत आणि या पद्धतीनं त्याची पानं या ठिकाणी असतात. आणि हा जो आहे ह्याला काय म्हणतात? पिन्नेटली कंपाऊंड. हा रॅचिस आहे. वरच्यावर हा गुंडाळा उघडत जातो आणि पानं काय होत जातात? त्या ठिकाणी वाढत वाढत या ठिकाणी जातात. हे सगळे लीफलेट ह्याला म्हणतात लीफलेट. अनेक लीफलेट या ठिकाणी वाढलेत. कशावरती? रॅचिसवरती या ठिकाणी वाढलेले आहेत. आणि हा पान कसा आहे? पिन्नेटली कंपाऊंड. ह्याला काय म्हणतात? पिन्नेटली कंपाऊंड या ठिकाणी लीफ याला म्हणतात. ओके, हा आपला फर्न आहे. ह्याचं स्टेम अंडरग्राऊंड असतं, खोड, आणि त्या खोडाला या ठिकाणी काय आलेले असतात? राइझॉइड्स. त्या खोडाला अंडरग्राऊंड स्टेम या ठिकाणी असतं आणि त्याला राइझॉइड्स या ठिकाणी आलेले असतात. हा असतो स्टेम ऑब्लिकली प्लेस्ड या ठिकाणी असतो आणि हे या ठिकाणी त्याचे राइझॉइड्स रूट लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी आलेले असतात. ओके, पिन्नेटली कंपाऊंड लीफ लक्षात आलं. या पद्धतीनं पानाची रचना या ठिकाणी असते. ओके, आता महत्त्वाचा पॉईंट. इन दिस मेंबर झायलम कन्सिस्ट ओनली ट्रॅकिड.
जे टेरिडोफायटिक प्लांट आहे, लक्ष द्या, जे काही टेरिडोफायटिक प्लांट आहे त्या टेरिडोफायटिक प्लांटमध्ये कोण आहे? झायलम. झायलम म्हणजे कोण? जलवाहिनी. ओके. झायलममध्ये काय आहे? विच कन्सिस्ट ओनली ट्रॅकिड. काय कन्सिस्ट करतं ती? ओनली कन्सिस्ट ट्रॅकिड्स. त्याच्यामध्ये काय आहेत? फक्त या ठिकाणी ट्रॅकिड्स आहेत. आता त्याच्यामध्ये टेरिडोफायटामध्ये काय आहे? फ्लोएम आहे, रसवाहिनीसुद्धा आहे. ती रसवाहिनी विच कन्सिस्ट ओनली सिव सेल. काय कन्सिस्ट करते? कन्सिस्ट ओनली, या ठिकाणी कशाचा समावेश आहे? त्याच्यामध्ये फक्त सिव सेलचा, चाळणीसारख्या काही पेशी असतात त्या सिव सेल्स फक्त याच्यामध्ये आहेत. झायलममध्ये काय? ट्रॅकिड्स आहे, तर फ्लोएममध्ये काय आहे? या ठिकाणी सिव सेल्स आहेत. सेकंडरी ग्रोथ इज नॉट सीन इन टेरिडोफायटा. टेरिडोफायटामध्ये सेकंडरी ग्रोथ या ठिकाणी नाही आहे. नॉट सीन इन केस ऑफ द टेरिडोफायटा. या ठिकाणी पी सायलेंट आहे. आपण टेरिडोफायटा त्याचा उच्चार या ठिकाणी करायचं आहे. सेकंडरी ग्रोथ इज नॉट सीन इन टेरिडोफायटा. कशामुळं? ड्यू टू अब्सेन्स ऑफ, काय अब्सेन्स आहे त्याच्यामध्ये? ड्यू टू अब्सेन्स ऑफ कॅम्बियम. त्याच्यामध्ये काय नाही आहे? कॅम्बियम या ठिकाणी नाही आहे. ओके. व्हॅस्क्युलर बंडलच्या रिंगा जे असतात, कॅम्बियम या ठिकाणी नाही आहे. टेरिडोफायटा आर क्लासिफाईड ॲज, हा जो टेरिडोफायटा आहे, टेरिडोफायटा याचं काय आहे? वर्गीकरण. आर क्लासिफाईड ॲज. ओके. त्या ठिकाणी सिलोप्सिडा पहिला कोणता आहे? या ठिकाणी सिलोप्सिडा. सिलोप्सिडा. सिलोप्सिडामध्ये काय येतं? सायलोटम. या ठिकाणी काय आहे? सायलोटम या ठिकाणी आहे सिलोप्सिडा. नंतर आहे लायकोप्सिडा. नंबर 2 या ठिकाणी आहे लायकोप्सिडा. हे पाठ करा. लायकोप्सिडा याच्यामध्ये येतो सिलेजिनेला. एक्झाम्पल काय असेल याचं? सिलेजिनेला. एक्झाम्पल पाठ करा. सिलेजिनेला. स्पेनोप्सिडा तिसरा या ठिकाणी आहे. काय आहे? स्पेनोप्सिडा. हा स्पेनोप्सिडा कशामध्ये येतो? एक्झाम्पल याचं आहे इक्वॅसिटम. इक्वॅसिटम या ठिकाणी आहे. आणि नंतर आहे टेरोप्सिडा. लास्ट कोणता आहे? टेरोप्सिडा. टेरोप्सिडा याच्यामध्ये काय आहे? या ठिकाणी टेरिस एक्झाम्पल त्याचं आहे. या ठिकाणी टेरिस एक्झाम्पल आहे, ड्रायोप्टेरिस आहे आणि ॲडिनॅटम असे या ठिकाणी त्याच्यामध्ये वनस्पतीचा समावेश या ठिकाणी आहे. ओके. सायलोप्सिडामध्ये सायलोटम आहे, लायकोप्सिडामध्ये एक्झाम्पल आहे सिलेजिना, या ठिकाणी स्पेनोप्सिडामध्ये इक्वेसिटम आहे आणि टेरोप्सिडामध्ये या ठिकाणी आहे टेरेस. ओके. मग अशा पद्धतीने टेरिडोफायटाचे प्लॅन्ट कुठं ग्रो होतात? मॉइस्ट आणि शेडी प्लेसमध्ये या ठिकाणी ग्रो होत असतात. झायलममध्ये काय आहे? ट्रॅकिड आहे. जलवाहिनीमध्ये फ्लोएममध्ये काय आहे? सिव सेल्स आहेत. सेकंडरी ग्रोथ यांच्यामध्ये ॲब्सेंट आहे. कारण कशामुळं? ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ ए कॅम्बियम. ओके. उत्तर काय असेल? ॲब्सेन्स ऑफ ए कॅम्बियम. ओके. टेरिडोप्सिडाचं वर्गीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी सायलोप्सिडा आहे, लायकोप्सिडा आहे, स्पेनोप्सिडा आहे आणि टेरोप्सिडा आहे. डिअर स्टुडंट, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की या ठिकाणी लाईक करा, शेअर करा आणि या ठिकाणी बेल आयकॉनला टच करा. ओके. या ठिकाणी आपण थांबूया. नंतरच्या पिरियडमध्ये आपण बघूया जिम्नोस्पर्म. ओके.